एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची हातमिळवणी करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीला भाजपने पुन्हा एकदा खो देत आता शिवसेनेची युती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्थातच या युतीच्या औपचारिक घोषणा बाकी आहे। मात्र एकंदरीतच आपल्यासोबत शहराध्यक्ष स्वतः आहेत। या आपल्या युतीचा महायुतीला या निवडणुकीत कसा फायदा होणार आहे, काय नेमकी बोलणी झाली आणि किती सकारात्मक? नक्कीच महायुती म्हणून शिवसेना शिंदे गटाशी आमची बोलणी चालू आहेत। 3 वेळा आमच्या बैठका पण झालेल्या आहेत। सगळ्या जागा अंतिम होत आलेल्या आहेत। 1-2 जागांचा विषय आहे तो आज संपून जाईल आणि साधारणतः उद्या आम्ही ते प्रेस घेऊन डिक्लेअर करणार आहोत। पण भाऊ, काय एकंदरीत राष्ट्रवादीला थांबवण्यासाठीची जी तुमची रणनीती आहे? असं नाही म्हणता येत, हे आमचा वैयक्तिक प्रश्न आहेत की ते आमच्याबरोबर यायला तयार होते। मुळातच त्यांनी तो प्रस्ताव दिला होता आमच्याकडे। वरिष्ठ लेवलला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी, आमच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी याच्याबद्दलचा निर्णय घेतला होता। तसा निर्णय आम्हाला घेण्यासाठी सांगितलं होता आणि सकारात्मक भूमिका ठेवून आम्ही आणि शिंदे गट असं दोन्ही मिळून एकत्र बसून त्यातनं मार्ग काढलेला आहे। किती जागांची प्रस्ताव आला होता शिवसेनेकडनं आणि किती जागांवर आत्तापर्यंत किमान सकारात्मक बोलणी झाली? साधारण 29 जागेपर्यंतचा 29 ते 27 जागेपर्यंतचा विषय होता। काहीतरी कुठे ॲडजस्ट करून बऱ्यापैकी आता त्यात फायनल अंतिम यादी होईल। त्याच्यामध्ये 1-2 जागांचा प्रभागांचा विषय आहे। मला वाटतं उद्या आम्ही ते प्रेस घेऊन ते आम्ही डिक्लेअर करणार। पण एकंदरीत तुमच्यावर मोठी जबाबदारी, विश्वास टाकला आहे पक्षश्रेष्ठींनी। या युतीनंतर महायुतीला कसं यश मिळेल, काय विश्वास वाटतो या महानगरपालिकेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर महायुती संदर्भात आणि युती संदर्भात लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे। एक हिंदुत्ववादी विचाराचे सगळे पक्ष एकत्र येत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे महायुती किंवा युती झाल्यानंतर एक चांगला मेसेज पण जाईल आणि सगळे निवडणूकचे जे उमेदवार आहेत आपले इच्छुक उमेदवार ते निवडून येतील। अर्थात त्यामुळं आधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मेगा भरती, त्यानंतर राष्ट्रवादीची अशा पद्धतीची कोंडी करत आता स्वबळाचा नारा दिल्यानंतरही भाजप शिवसेनेशी हातमिळवणी तयार झाले। ही युती होती आहे आणि याची औपचारिक घोषणा आहे। अर्थातच या सगळ्या युतीमुळे राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली हे मात्र नक्की। सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।